हॅलो मैत्रिणींनो, मी तुमची नाशिकची वर्षा। आज ना सकाळी थोडा उशीर झाला उठायला, शनिवार होता, मोठ्या मुलीची शाळा नव्हती म्हणून छोट्या मुलीसाठी मम्मी काय केलं की पटकन असा गुळाचा शिरा बनवला। शिऱ्यामध्ये ना मी जायफळ टाकलं, तिला आवडतं जायफळ, आणि थोडीशी विलायची टाकलेली। तर त्याच्यानंतर काय झालं मग की काल रात्री ना मी थोडी शॉपिंग केलेली, थोडं ग्रॉसरी घेऊन आलेली, मग ती सगळी व्यवस्थित लावली आणि सगळं काही ते चेक केलं बरोबर आणलेले आहेत की नाही, सगळ्या वस्तू आलेल्या आहेत की नाही। आणि काय नाही, शॉपिंग मी असंच मजा म्हणून केली ॲक्च्युली, कारण एवढी काही इमर्जन्सी नव्हती या गोष्टींची, पण तरीही थोडासा विरंगुळा म्हणून गेलो आम्ही शॉपिंगला आणि करून आलो। आणि हे माझं ना स्टोर रूम आहे। त्याच्यानंतर ना मग मी गेली आणि ग्रॉसरीचं सामान, मग प्रत्येक काय काय ठेवायचं ते डबे बघितले, डब्यांमध्ये ते ठेवले। हे असे डबे ना मी धुवून व्यवस्थित एक पूर्ण माझा एक कप्पाच आहे त्याचा किचनचा, तर त्यात मी हे सगळं सामान ठेवत असते। आणि त्याच्यानंतर मग मी ही सगळी ग्रॉसरी एक एक करून काढली आणि भरली त्यात। आणि काय ना मैत्रिणींना, व्यवस्थित ठेवलेलं असलं ना की मग काय ना टायमावरती व्यवस्थित मिळते, नाहीतर मग ना नुसती शोधाशोध होऊन जाते। त्याच्यामुळं काय की एक दिवस तरी या गोष्टींसाठी द्यावाच लागतो, है की नाही। आणि मग काय होतं ना की मग आपली थोडं असं होतं की सगळ्या गोष्टी टायमावर पण होतात आणि व्यवस्थित होतात। त्याच्यानंतर ना मग मी काय केलं, आज ना ठेपले बनवले। इथे ना गुजरातमध्ये ठेपले खूप फेमस आहे। ठेपले काय म्हणजे आपण काही मसाले टाकून बेसिक त्याचा सगळा बेस फक्त मसाल्यांचाच असतो, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही काय करू शकता की मेथीची भाजी टाकू शकता, पालकाची भाजी टाकू शकता, किंवा मग तुम्ही नुसती कोथिंबीर पण टाकू शकता। पण मग बेसमध्ये काय राहतं माहिती का, मीठ, मिरची, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, 1-2 चमचे दही, त्याच्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट तुम्हाला जर टाकायची तर थोडेसे हे टाकू शकता तुम्ही, बडीशोप टाकू शकता, थोडी तुम्ही आपली पांढरी तीळ टाकू शकता, आणि मस्त बनतात, छान लागतात। असं सगळे एकत्र करून त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं पिठामध्ये, आणि ते पीठ आहे ना चांगलं मळून घ्यायचं आणि थोड्या वेळ त्याला सेट होऊ द्यायचं, 10-15 मिनटं। इतकं नरम होतं ना ते। आणि मग नंतर काय करायचं ना, आपण पोळ्या लाटतो ना, पोळ्याला आपण आतमध्ये तेल लावतो, नंतर मध्ये त्याला फोल्ड करतो, तसं नाही करायचं यांना फक्त उंडे करायचे। उंडे म्हणजे काय ना, छोटे छोटे गोळे करायचे आणि ते लाटायचे पुऱ्यांसारखे, पुऱ्यापेक्षा थोडेसे मोठे लाटायचे। आणि इथे ना त्याच्यावर काय करतात की आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ना, हे जास्तीत जास्त शेंगदाण्याचं तेल वापरतात। पण मग मी काय करते ना, मला ना शेंगदाण्याचं तेलापेक्षा ना मी याला तुपामध्ये बनवते, ह्याच्यावर आहे ना तूप टाकते, कारण माझा ना हातच धजत नाही मैत्रिणींनो तेल टाकण्यासाठी, म्हणून मग मी काय करते तूप वापरते। आणि मला तुपाची टेस्ट पण खूप आवडते, त्याच्यामुळे मग मी फक्त भाजी असो किंवा मग पोळ्या असो सगळ्या गोष्टींवर तुपच लावते। आणि तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल खायला ठेपले। त्याच्यानंतर ना मग मी हे असं पीठ सेट झालेलं होतं, आणि मग घेतले मग पोळ्या आपले ठेपले बनवायला। आणि ठेपले बनवता आणि इतके पटापट बनवतात ना इथे गुजराती बायका, बापरे बाप, खूप फास्ट बनवतात ह्या बायका। एकदा काय करतात, गॅस तापूस्तवर त्यांचे 8-10 तर ठेपले बनलेले असतात, ते सगळे ठेपले एकदा एक सोबत सगळे बनवून घेतात आणि नंतर नुसते भाजतात, आणि भाजायलाही गॅस एकदम फुल ठेवतात, आणि पटापट आपल्या जे काय म्हणतात तुमच्याकडे, उसटणी म्हणतात महाराष्ट्र, आपल्या विदर्भामध्ये याला, त्यांनी काय करतात ना त्याला पलटवून देतात आणि मस्त भाजून घेतात। आणि तुम्ही हे ठेपले ना बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, किंवा मग चहा सोबत खाऊ शकता, किंवा मग आपलं लोणचं असतं लोणचं सोबत खाऊ शकतात, नाहीतर मग चटणी सोबत खाऊ शकता, किंवा मग घरामध्ये काहीच नसेल तर मग टोमॅटो सॉस किंवा जे काही असेल ना, तुम्ही त्याच्या काहीही खायच्यासोबत मज्जाच येते हे खाण्याला, खूप मस्त वाटतात। तुम्ही पाहत असाल ना कुठे प्रवासाला जाताना जर तुम्ही गुजराती लोक जर भेटले, तुम्ही बघा त्यांच्याकडे ना ठेपले असणार म्हणजे असणारच, बिना ठेपल्यांचं ते कुठे प्रवास करतच नाही आणि करूच शकत नाहीत ते, कारण की त्यांना ना कंटिन्यू खायला लागतं। ही चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली, कारण ते कधी भुकेले राहत नाहीत। ठीक आहे ना, तर हे असे ठेपले मी बनवले, मजा आली मला पण। हे ठेपले ना चहा सोबत खायचे होते,
म्हणून मग मी पटापट लाटून घेतले आणि बनवून तयार केलेत. आणि तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मला सांगा कसे लागले तुम्हाला हे ठेपले. बस काहीच नाही, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि पीठ कालवून घ्यायचे हे ना. तर एकदा नक्की बनवून बघा तुम्ही हे. बघा मी किती फास्ट लाटायला शिकले. पहिल्यांदा मला नाही जमायचे हे माहिती का. आणि ना यात मी तुम्हाला एक गोष्ट विसरली सांगायला. याच्यात आहे ना ह्या पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही थोडंसं ना हे डाळीचं पीठ पण टाकू शकता 1-2 चमचे. त्याने काय ना अजून स्मूथ होतात ते. तर मग बनवून बघा आणि मला सांगा कसे बनलेत ते आणि एन्जॉय करा. आणि हां, पुढं तुम्हाला जर प्रवासामध्ये जायचं असेल ना तर पक्क घेऊन जा हे ठेपले आणि त्याच्यावर ना थोडंसं असं लोणचं लावून घेऊन जायचं. मज्जा येते खायला प्रवासामध्ये. आणि एक ठेपला घ्यायचा, त्याला गुंडाळून घ्यायचा. असं पूर्ण आपण रोल करतो ना तसा रोल बनवायचा याचा आणि तसे रोल ठेवायचे डब्यात किंवा तुम्ही ज्याच्यात नेणार असं. म्हणजे काय ना की तो एक रोल उचलला, खाल्ला, बस झालं हे ना. मग जास्त हात पण खराब होत नाहीत आणि असं काही सर्व करण्यासाठी काही घेऊन पण नाही जावं लागत. आणि त्याच्यानंतर ना मम्मी मस्त असा चहा ठेवला. वा वा वा. हा चहा ना मला इतका आवडतो ना, माझ्या हातचा चहा आजकाल. आणि मला ना माहीत नाही म्हणजे कधीपासून ही चहाची सवय लागली आहे. पण मला ना आता सकाळी आणि संध्याकाळी चहा घेतल्याशिवाय बिलकुल जमत नाही. नाही जर घेतलं ना की लगेच डोकं दुखायला लागतं. त्याच्यामुळं मला ना चहा बनवणं खूप गरजेचं आहे. आणि हो, चहाला असं उकळत बसणं खूप आवडतं मला. आणि चांगला उकळलेला चहा पाहिजे. आणि हो, कमी उकळलेला असला ना की मला मजाच येत नाही. आणि खूपच काळा किट्ट जर झाला ना तर मग ॲसिडिटी झाल्यासारखं होतं. तर त्याच्यानंतर ना मग मी नाश्ता केला आणि मग माझ्या मुलीला ना खाली घेऊन गेले. तिथे एक मुलगी तिथे खेळत होती. तर ती म्हणत होती तिला की चल माझ्यासोबत खेळ. पण ह्या मॅडमला काय झालं काय की बिलकुल थांबेना नाही तिच्यासोबत, माझ्याकडेच पळायची नुसती. ती बिचारी तिला म्हणायची की खेळ खेळ. आणि नंतर मग रात्री काय झालं की आमच्या ना अपार्टमेंटमध्ये फर्स्ट फ्लोअरला ना एक आंटीच्या इथे एक गणपती बसवलेला आहे. मग आम्ही सगळेजण आरती करायला गेलेलो होतो. सगळेजण नाही, ॲक्च्युली 3-4 फ्लॅट मेंबर्स आलेले होते. तर मग गेलो, पण आम्ही मजा आली तिथे आरती करायला. छान डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी. आणि इथं आरती करताना बघा ना एकच प्लेट आहे ना, म्हणजे आरती करताना मध्ये ना सगळ्यांना पास करतात प्लेट. म्हणजे सगळ्यांनीच आरती करायचं. आपल्या इथं असं नाही आहे ना, आपल्या इथं फक्त एकच व्यक्ती आरती करतो पूर्ण वेळ. पण ना इथे सगळेजण थोडी आरती करतात. ठीक आहे, म्हणजे मजा येते. कधी कधी थोडंसं वेगळं वाटतं कारण आपल्या महाराष्ट्रातली गोष्ट थोडी वेगळीच असते ना. आणि म्हणजे आपल्या ठिकाणच्या गोष्टी कधी कधी सांगायला पण आवडतात त्यांना पण चला म्हटलं आरतीच्या वेळेला काय आपल्या करायला मिळाले तर अजूनच मजा आली मला. ठीक आहे ना. तर मग हे असं आम्ही आरती केली, सर्वांनी मजा केली. माझी मुलगी तुम्ही तिकडे पिंक ड्रेसमध्ये बसलेली होती. पहिल्यांदा खूप डान्स वान्स झाला तिचा मस्त. आणि मग एका ठिकाणी बसून राहिली. आणि तिने ना काय केलेलं आज पूर्ण पाण्याची बॉटल आहे ना तिच्या डोक्यावर ओतून घेतलेली होती. त्याच्यामुळं ना मग मी तिचा मेकअपच